कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघात नेमक्या काय घडामोडी सुरू आहेत? जनसुराज्य शक्ती पक्षाचे वर्चस्व कायम, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस या पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही उमेदवारीसाठी तयारी सुरू केली आहे। विधानसभेत झालेल्या समझोत्याचे राजकारण होणार की पुन्हा विरोधी भूमिका मांडल्या जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघ सध्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय। कारण म्हणजे या वेळेस हा मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी राखीव करण्यात आला आहे, त्यामुळे इच्छुकांची संख्या लक्षणीय वाढली आहे। कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघात नेमक्या काय घडामोडी सुरू आहेत, इच्छुकांच्या रांगेत कोण कोण उभे आहे आणि कोणाच्या गटाचे पारडे जड आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सनिक काळे यांनी। मागील निवडणुकीत पाहायला गेलं तर कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता। त्यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीने आमदार विनय कोरे यांच्या गटातून विशांत महापुरे यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे भीमराव साठे हे मैदानात उतरले होते। त्या निवडणुकीमध्ये विशांत महापुरे हे विजयी झाले आणि त्यांनी जिल्हा परिषदेतील समाज कल्याण समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही निभावली। आता मात्र हा मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी खुला झाला आहे, त्यामुळे या मतदारसंघातून इच्छुकांची रांग लागलेली दिसत आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार विनय कोरे आणि अमरसिंह यशवंत पाटील गटातील मतभेद मिटवून दोन्ही गट एकत्र आले होते। या एकीमुळे पाटील गटाचा आमदार विनय कोरे यांना उघड पाठिंबा मिळाला आणि विनय कोरे जवळपास 27,000 मतांनी विजयी झाले। या समझोत्याचा एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ आणि जिल्हा परिषदेत पाटील गटाला संधी देण्याचं ठरलं होतं। त्यामुळे आता खुला प्रवर्ग झालेल्या मतदारसंघात उमेदवारी पाटील गटाकडे जाण्याची शक्यता आहे। सध्या या मतदारसंघातील चित्र पाहिलं तर पाटील गटाचे नेते अमरसिंह यशवंत पाटील यांचं नाव सर्वात पुढे असल्याचं बोललं जातंय। त्याचबरोबर माजी आमदार यशवंत पाटील यांचे नातू डॉक्टर जयंत पाटील हे स्वतंत्र उमेदवार म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता आहे। कोडोली अर्बन बँकेचे चेअरमन राहुल पाटील यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे। त्याचबरोबर आमदार विनय कोरे यांचे खंदे समर्थक अमर वसंत पाटील यांनी गेल्या काही वर्षांपासून आपल्याला संधी मिळावी अशी मागणी व्यक्त केली आहे। वारणा कारखान्याचे संचालक सुरेश पाटील यांनी देखील जनसंपर्क मोहीम वाढवून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केला आहे। त्याशिवाय आमदार विनय कोरे यांचे पुतणे विश्वेश कोरे यांच्याही नावावर कार्यकर्त्यांकडून जोरदार मोहीम सोशल मीडियावर सुरू केली आहे। गेल्या निवडणुकीत विजयी ठरलेले विशांत महापुरे यांनी देखील यावेळेस पुन्हा संधी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे। वास्तविक पाहिलं तर या मतदारसंघावर जनसुराज्य शक्ती पक्षाचे वर्चस्व असलं तरी इतर पक्षही सक्रिय झालेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आणि माजी आमदार सत्यजित पाटील यांचे जवळचे विश्वासू वीरेंद्र पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस या पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही उमेदवारीसाठी तयारी सुरू केली आहे। एकूणच कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघात या वेळेला उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या विक्रमी वाढली आहे। जनसुराज्य शक्ती पक्षाचे वर्चस्व कायम असले तरी विधानसभेत झालेल्या समझोत्याचे राजकारण होणार की पुन्हा विरोधी भूमिका मांडल्या जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खुल्या प्रवर्गामुळे समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत। आगामी निवडणुकीत कोणाला पक्षाचं तिकीट मिळणार आणि कोणत्या गटाचं पारडं जड ठरणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69।